म्हणजे त्या काळी महिलांची परिस्थिती कशी असायची की काम करताना सुरुवात? आता महिलांची म्हणजे कसं गरिबी असायची, गरिबीमध्ये कसं नवरा कोणाला दारू प्यायचा, कोणाला काय करायचं, कोणी कामच करायचं नाही, असे लोक राहायचे. त्या लोकांना समजून घालून कसं काम करायचं, कुठं जायचं, आपल्याला कोणा पुरुषाबरोबर आपल्याला जायचं नाही, आपल्याला महिलांमध्येच जायचं, असं समजून त्यांना मी काम शिकवलं. मित्रांनो, आता पद्मश्री पुरस्काराकडे वळू. त्याबद्दल पहिला प्रश्न, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? इथं होते वाघळीला. रविवारी मिळाला, शनिवारी मिळाला, रविवारी माहित पडला. आणि त्या दिवशी वातावरण कसं होतं? म्हणजे तुम्ही पद्मश्री नाही, मला इथं माझ्या इथले गावातले म्हणजे मला जमाल बाबा म्हणून मोठा माणूस होता इथं गावामध्ये. म्हणजे केळीचा व्यापारी होता, आमदार खासदार नव्हता तो, पण तो मलाही मानायचा. लहानपणी त्याचे घरी जायचो आम्ही लहान इथं असताना. तेव्हा तो स्वतः 10-12 माणसं घेऊन इथं आले. मला बसवलं त्यांच्यामध्ये. बाई, तू आज वाघळे गावाचं नाव मोठं केलं. आणि पहिला अनुभव कसा होता? आता पद्मश्री पुरस्कार भेटला, हा पुरस्कार काही सहजासहजी कोणाला भेटत नाही, त्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य सोडून. नाही, मला संध्याकाळी सोडायला इतकी गर्दी होती माझ्या गाडीवर जवळ की हे होत नाही, मला बोलता यायचं नाही त्यांच्यासमोर. कसं बोलू मी? एवढे एवढे मोठे मोठे माणसं मला एवढे हे करतात बा. मला खूप आनंद झाला, खूप म्हणजे आनंद मावळा असं झालं. सध्या आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. आज पूर्ण जगात महिला या आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसतात. तुम्ही अशा महिलांना, तसेच नुकतेच आपले करिअर निवडणाऱ्या मुलींना काय संदेश द्याल? आजचा संदेश हा हेच आहे की काम करत जा, हाक मारत जा, मदत तयार आहे. आपल्या जेवढी शक्ती आहे तेवढी तू जर कधी वापरली महिलांनी तर त्या महिलांना कुठेही कमी पडणार नाही. आज बरेच लोक आपल्या खानदेशात, विशेषतः ग्रामीण भागाला कमी समजतात. तर त्या लोकांना काय संदेश द्याल की ग्रामीण भागातून माणूस मोठा होऊ शकत नाही, अशी त्यांची एक धारणा असते? नाही, असं त्यांनी मनात ठेवू नये. आणि मनात जर ठेवलं असेल तर त्यांनी मनात काढून टाकावं आणि महिलांनी आधी पुढे यावं. आणि खानदेशाला किंवा विदर्भ, खानदेश विदर्भ हे गाव मोठे व्हावं, महिलांना अति मोठे व्हावं असं माझी इच्छा आहे.